बिजोय हवामान विषय इतकाच आहे की क्रेडिट हे शिंदेंना जातंय म्हणूनच मराठा आरक्षण मिळत नाहीये का? आरक्षण जर द्यायचं आणि एक मराठा मुख्यमंत्री असताना जर भाजपाला आरक्षण देण्याची वेळ येत असेल तर आपोआपच अख्खं क्रेडिट जे आहे ते एकनाथ शिंदे खातात आणि भाजपच्या स्ट्रॅटेजी मध्ये हे बसत नाही। रंगी पाटलांनी सांगितलं की यायचं असेल तर लवकर या, माझी तब्येत खालावत चाललेली आहे, त्यांची तब्येती खालावत चालली आहे, भूमिका काय? आवाज बंद। मला असं वाटतं की त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। डॉक्टरांची टीम देखील त्या ठिकाणी आहे। शेवटी जीव हा अत्यंत महत्त्वाचाच आहे, त्यामुळे त्यांच्या सोबतचे देखील जे लोक आहेत त्यांनीही थोडी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। स्वतः मुख्यमंत्री या सगळ्या विषयात लक्ष घालून आहेत आणि जे काही योग्य निर्णय आहेत ते झाले पाहिजे असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेला आहे। ते मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांवर त्यांनी म्हणजे असं झालंय की आता मराठा आरक्षणासाठी मराठा नेताच अडचण ठरतोय। होय, तुम्ही जे हे टायटल पाहतायत हे पाहून तुम्ही काहीसे गडबडले जरी असाल तरी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला एक मराठाच नेता कसा अडसर ठरू शकतो, हा मराठा नेमकं कोण आहे आणि त्याला आरक्षणाची काय अडचण आहे, असं असंख्य प्रश्न तुमच्या मनामध्ये कोलाहल करत असतील। तर थोडं थांबा, विषय गंभीर आहे, पूर्ण समजून घ्या आणि मग त्यामागील जे वास्तव आहे ते तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे। त्याचं बारकाईने तुम्ही त्यावरती विचार करा। बातमी मागची बातमी काय असते, त्याचा विषय किती खोलवर असू शकतो याचा अंदाज तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून येऊ शकतो। व्हिडिओ थोडा मोठा झालाय तरी शेवटपर्यंत पाहायचंय। शेवटी विषय गंभीर आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण खंबीर आहात, बरोबर? असं म्हणतात ना, राजकारणात जे वरवर दिसतं ते कधीच नसतं, त्याचाच प्रत्यय तुम्हाला आज येणार आहे। नक्की काय घडलंय तेच मी सांगणार आहे। तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आरक्षणासाठी संपूर्ण मराठा समाज आज रस्त्यावर उतरलाय। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात संपूर्ण समाजानं जणू काही अस्तित्वाची लढाई लढण्यास सुरुवात केलेली आहे। आरक्षण मिळेपर्यंत आता हे मराठ्यांचं वादळ शांत होणार नाही असं चित्र सर्वत्र आहे। समाजातील सर्व मागास घटकांना आरक्षण मिळत असताना संख्येनं मोठ्या असलेल्या मराठ्यांनीच असं काय वाकडं केलंय, त्यांना आरक्षणासाठी इतकं झुंजावं का लागतंय असा प्रश्न निर्माण झाला। तिकडे मनोज जरांगे पाटील जीवन मृत्यू सोबत लढतायत। साहजिकच आहे, मराठा आरक्षणात सर्वात मोठी अडचण ठरतायत ते दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। होय, हे खरं। आता विषय नीट समजून घ्या। 2018ला मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालं तेव्हा मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस। त्यावेळी एका ब्राह्मणानं मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून दिलं म्हणून फडणवीसांनी आपली कॉलर टाईट केली होती। पेढे वाटून, फटाके फोडून आरक्षण मिळाल्यावर इव्हेंट साजरा करण्यात आला। त्याचा राजकीय लाभ भाजपाला पुढील सर्व निवडणुकींमध्ये मिळाल्याचं सुद्धा सिद्ध झालं। परंतु जसे 2019च्या विधानसभेचे निकाल लागले तसे युती आणि आघाडीची राजकीय समीकरणच बदलली। भाजपची साथ सोडून शिवसेनेनं आघाडीचा हात धरला। महाविकास आघाडीचं सरकार बसलं आणि मराठा आरक्षण कोर्टामध्ये रद्द झालं। त्यावेळी भाजपनं चित्र असं निर्माण केलं की उद्धव ठाकरे सरकारनं सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडलीच नाही आणि त्यामुळेच आरक्षण रद्द झालं। तोपर्यंत सगळं काही ठीक होतं, परंतु आता राज्यात भाजप प्रणित महायुतीची सत्ता। मराठ्यांना आरक्षण देणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आता सत्तेमध्ये आहेत। 2018ला मराठ्यांना आरक्षण देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच मराठ्यांना आरक्षणापासून का लांब ठेवलंय असा प्रश्न आता निर्माण होत आहे। 2018 साली ज्या पद्धतीने आरक्षण दिलं त्यावेळी जी स्ट्रॅटेजी भाजपाने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लावली होती आता का लावत नाहीये? केंद्रात सत्ता भाजपची। गेल्या काही दिवसांमधील सुप्रीम कोर्टाचे निकाल पाहता सर्वच्या सर्व निकाल भाजपाला पोषक असेच लागतात। देशात सर्व काही भाजप मॅनेज करू शकत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा फडणवीस मुसद्दीगिरीनं का सोडवू शकत नाही असा प्रश्न विचारला जातो। परंतु त्याचं खरं कारण दडलंय ते म्हणजे राज्याच्या शिंदेंच्या रूपानं मराठा मुख्यमंत्री बसलाय त्यात। शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर अप्रत्यक्षरित्या शिंदेंना मोठं केल्यासारखं होईल आणि हीच भीती भाजपच्या मनात आहे। दिलेला शब्द पाळला म्हणजे त्यांनी पाळला असंही शिंदेंची ख्याती आहे। मराठ्यांना शिंदेच आरक्षण देऊ शकतात अशी भावना जरांगे पाटलांनी याआधीच बोलून दाखवली। त्यातच जर शिंदेंच्या कार्यकाळात मराठ्यांना आरक्षण मिळालंच तर मराठा समाज शिंदेंना डोक्यावर घेईल आणि पुढील सर्वच निवडणुकींमध्ये याचा राजकीय फायदा शिंदेंना होऊ शकतो।
आणि हीच फडणवीस आणि भाजपची खरी अडचण ठरते. म्हणूनच की काय, जोपर्यंत मुख्यमंत्री बदलत नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवायचं अशी स्ट्रॅटर्जी भाजपानं आखल्याचं बोललं जातं. मराठा आरक्षणाच्या श्रेयवादावरून भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. शिंदेंना अजून ताकद देण्यासाठी भाजप तयार नाहीये. शिंदेंनी मराठ्यांना आरक्षण दिलं असा मेसेज भाजपाला जाऊच द्यायचा नाहीये आणि त्यामुळेच शिंदे मराठा आरक्षणात मोठा अडसर ठरत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली आहे. दुसरीकडे 2 दिवसांपूर्वीच मी पुन्हा येईलचा व्हिडिओ भाजपनं ट्विट केला होता. त्यानंतर जोरदार राजकीय वादळ उठून भाजप पुन्हा फडणवीसांना मुख्यमंत्री करणार काय यावर चर्चा सुरू झाली. हे सर्व डॉट जर आपण जोडले तर असं चित्र उभं राहतंय की अपात्रतेच्या निकालात शिंदेंसह सर्व 16 आमदार अपात्र होणार. त्यानंतर पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि मग कुठे मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघणार. अर्थात या सर्व शक्यता असल्या तरी पुढील काळातील काहीसं राजकीय चित्र असंच दिसतंय. एक गोष्ट आणखी आहे की ती मान्य करून चालावे लागणार आहे की मराठा आरक्षणाचं विलन जसं गुणरत्न सदावर्ते आहे, अगदी त्याच पद्धतीने सध्या देवेंद्र फडणवीसांना सुद्धा मराठा आरक्षण विरोधाच्या डायरेक्ट टोकाला नेऊन उभं केलेलं आहे. आणि म्हणूनच की काय, अजून कितीही काही जरी झालं तरी फडणवीस जे आहेत ते जरांगेंना भेट देण्यासाठी जात नाहीत. मराठा आरक्षणाकडे पाठ फिरवतायत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आला की तो चेंडू ते लगेच एकनाथ शिंदेंच्या कोर्टामध्ये टाकतायत. एकंदरीत काय तर जो अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज होता त्या लाठीचार्जसाठी मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्या कारणानं त्यांनाच जबाबदार धरलं आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी जी भाषा देवेंद्र फडणवीसांसाठी वापरलेली होती तीच भाषा देवेंद्र फडणवीसांचा इगो हर्ट करणारी ठरली आहे. आणि म्हणूनच फडणवीस काही जरी झालं तरी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणामध्ये आतापर्यंत इंटरफिअर करत नाही. आता स्वतः मनोज जरांगे पाटलांनी एकदा नव्हे सुरुवातीचं उपोषण सोडण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिलेलं होतं, पण फक्त एकनाथ शिंदे आले. आता सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतात मी चर्चेसाठी तयार आहे, फडणवीस शिंदे यांनी यावं, पण तरी सुद्धा आपण कधी त्यांची भेट घेण्यासाठी जाणार यावर आवाक एक शब्द सुद्धा फडणवीस काढत नाहीत. जे झालं ते झालं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जर मराठा समाजाचा असाच रोष ओढून धरला, मनोज जरांगे पाटलांचं बोलणं जे आहे ते मनाला लावून इगो मध्ये आणलं तर या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागू शकते. आणि दुसरा साइड अँगल जर बघितला तर मनोज जरांगे पाटलांना एकट्याला साइडलाईन करून बाकी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार जर देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री होऊनच आरक्षण द्यायचं असं जर काहीसं ठरवलं असेल तर त्या घडामोडी सुद्धा त्यांना खूप लवकरात लवकर कराव्या लागणार आहेत. कारण मनोज जरांगे पाटलांनी अन्न आणि पाणी दोन्ही सोडलंय. ते उपचार कुठल्याही पद्धतीचे घेत नाहीयेत आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बिना पाण्याचा व्यक्ती कमीत कमी 4 ते 5 दिवस उपोषण करू शकतो. आज मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा जवळपास 6वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावत आहे. तसतसे मराठे जे आहेत त्यांचं आंदोलन जे आहे ते तीव्र करतात. बस पेटवल्या जात आहेत, पुढाऱ्यांना गावबंदी केली जात आहे. या पलीकडे जाऊन सुद्धा पुढचं अधिवेशन बंद पाडलं जाणार अशी देखील शक्यता आहे. दुसरीकडे शिंदेचे खासदार जे आहेत ते राजीनामे फेकतायत. इकडे आमदार सुद्धा राजीनामे फेकण्याच्या तयारीमध्ये आहेत. काहींची तयारीही तशीच दिसते. एकंदरीत काय तर आता मराठा समाजासाठी मराठा आमदारांना मैदानात यावं लागणार आहे हे त्यांना कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे सगळा शिमगा जर देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या नावावर करून घ्यायचा नसेल तर लवकरात लवकर केंद्रातील भाजपाच्या सत्तेचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. एवढंच जे आहे नाही ते कन्क्लुजन या व्हिडिओच्या माध्यमातून निघतंय. तुम्हाला काय वाटतंय? एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणाचं क्रेडिट जाऊ द्यायचं नाहीये आणि त्यामुळेच मराठा आरक्षणाला ब्रेक लावायची किंवा धक्क्यावर धक्के देण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करत चला. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमांमधून जे जे विषय मांडले जात आहेत त्यावरती तुम्ही जरूर व्यक्त होत चला. जय महाराष्ट्र पब्लिक.